तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जे उदाहरण सोडवायचं आहे ते उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? या उदाहरणामध्ये आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आणि वर्तुळाच्या त्या त्रिज्येवरून आपल्याला त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. मग या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहित असणं गरजेचं आहे. तर वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर, पाय आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या असते आणि नेहमी लक्षात ठेवा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढत असताना किंवा क्षेत्रफळ काढत असताना पायाचं जे किंमत असते ती नेहमी लक्षात ठेवायचं 22 सप्तमांश म्हणजे 22 अंश छेद 7 असते. पाय आल्यानंतर 22 अंश छेद 7 हेच तुम्हाला किंमत ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 28 सेंटीमीटर. त्रिज्येचा वर्ग म्हणजे 28 चा वर्ग. 28 चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28 दोन वेळा असतात. मग त्यानंतर आपल्याला हे मांडणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय 7 न 28 ला भागायचं आहे कारण त्यांचा भागाकार होतो. मग 7 एक 7, 7 चोक 28. या ठिकाणी वर 4 आले. 22 गुणिले 4 गुणिले 28, 22 गुणिले 4 गुणिले 28 हे अशा पद्धतीने झाल्यानंतर आता या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा. 22 गुणिले 4 22 चोक 88, 88 गुणिले 28 म्हणजे 88 आणि 28 यांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस उत्तर येतं 2464. 2464 म्हणजे या वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे ते 2464 सेंटीमीटर स्क्वेअर हे आलेलं आहे. 2464 सेंटीमीटर स्क्वेअर हे या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. कळलं?